आणि मला वाटतं की अशा स्थितीमध्ये आता भारतीय जनता पार्टीमध्ये राहणं योग्यही नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी एकनाथ खडसे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर एकनाथ खडसे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. या चर्चांवर बोलताना एकनाथ खडसे यांनी आपण पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचंही माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. नंतर लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांचा भाजपत प्रवेश होईल असं बोललं जात होतं. मात्र लोकसभेच्या निवडणुका होऊन काही महिने उलटले तरीही अद्याप एकनाथ खडसेंचा भाजपत अधिकृत प्रवेश झालेला नाही. यावरून एकनाथ खडसेंचा भाजपत प्रवेश नक्की कधी होणार याबाबत अनेकदा राजकीय वर्तुळात प्रश्नही विचारण्यात आले. दरम्यान आता खुद्द एकनाथ खडसे यांनीच आपल्या भाजपच्या प्रवेशाबाबत मौन सोडत मोठं विधान केलंय. तसंच यावेळी त्यांनी भाजपला इशाराही दिलाय. भाजपकडून अद्याप प्रवेशाबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मी आणखी काही दिवस भाजपची वाट पाहीन, अन्यथा मी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जॉईन करेल, असं विधान एकनाथ खडसे यांनी आज माध्यमांशी बोलताना केलंय. पार्टीमध्ये नड्डाजींच्या हस्ते माझा प्रवेश झालेला आहे, परंतु त्या प्रवेशाला काही लोकांनी विरोध केलेला दिसतो आहे आणि म्हणून तो जाहीर झालेला नाही. नाहीतर नड्डाजी, विनोद तावडे, रोहिणी रक्षाताई यांच्या उपस्थितीमध्ये नड्डाजींनी माझ्या गळ्यात मफलर टाकून माझा प्रवेश घेतलेला आहे. आणि मला वाटतं की अशा स्थितीमध्ये आता भारतीय जनता पार्टीमध्ये राहणं योग्यही नाही. पण मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहील, तर माझा मूळ पक्ष नाही तर राष्ट्रवादी आहे तो जॉईन करून मी परत राष्ट्रवादीमध्ये उत्साहानं काम करेल. एकनाथ खडसे यांच्या या विधानामुळे पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आलंय. खडसे यांना भाजपत घेण्यास नेमका विरोध कोणत्या नेत्याचा, असा प्रश्न या निमित्तानं समोर येतोय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.